मामा जय महाराष्ट्र. म्हणजे काय लय दिवसांनी चक्कर मारली. आज काय म्हणलं आता लग्नाचं वय झाले म्हणलं मामाची गाडी मुली बघत राहा बघा. एकदम व्यवस्थित चांगली मुलगी बघून संस्काराची मुलगी बघून. बरोबर आहे तुमचं, पण ह्या बाजारात आता मुलगी शोधायचं किती अवघड झालं तुम्ही तर बघताय. मुलगी शोधायचं अवघड आहे. काय झाले माहितीये का, मुलींच्या अपेक्षा वाढल्या. तुम्ही तर बघताय ना, अपेक्षा तर वाढल्यातच आहे. एकतर घर पाहिजे, गाडी पाहिजे, नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, शेतात काम करायला नको, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई बाप आपल्याकडे. सांगा तुम्ही ह्याच्या पर्याय असा आहे बरं का. त्या आईबाप नको म्हणजे तुमचे आईबाप नको, त्या मुलीला सासू सासरे नको. तर म्हणणाऱ्या मुलींसाठी एक माझा एक प्रांजळ सल्ला आहे बघा. काय मामा? त्या मुलींनी फक्त अनाथ आश्रम गाठायचा. अनाथ आश्रमातल्या मुलाला आई नसते, बाप नसते. फक्त तिथलं जी मेट्रन किंवा काय ते वॉर्डन आहे त्यांच्यापाशी सहाय्य करायच्या, घेऊन यायचा नवरा. आई नाही, बाप नाही, सासू नाही, सासरे नाही, कोणाची सेवा करायची नाही, काय नाही. त्या मुलींना माझा देवशक्त एकच सल्ला आहे, अनाथ आश्रमातलाच मुलगा गाठा. त्या पण पोरांची लग्न होतील आणि तिला पण सासू सासरे टेन्शन राहणार. कसं वाटतंय?